श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आज आपण एका विषयावर बोलणार आहे. ते विषय म्हणजे आई. घर सुटतं पण आठवण कधीच सुटत नाही. जीवनात आई नावाचं पान कधीच मिटत नाही. सारा जन्म चालून पाय जेव्हा थकून जातात, शेवटच्या श्वासाबरोबर आई हे शब्द राहतात. स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आ म्हणजे आत्मा, ई म्हणजे ईश्वर, परमात्मा. आत्मा व परमात्मा म्हणजेच आई. स्त्री शर्टाच्या तुटलेल्या बटनापासून ते पुरुषाच्या तुटलेल्या आत्मविश्वासाला जोडणारी हिंमत फक्त एक स्त्रीच करू शकते. पण पुरुष मात्र तिच्यावर अशी एक वेळ आल्यास लेक्चर देऊन आपली जबाबदारी संपवतात. ती रुसते, भांडते, अपेक्षा ठेवते, हक्क गाजवते, भरभरून बोलते, तोवर तुमची आहे हे सर्व संपून ती जेव्हा फक्त हसेल आणि व्यक्त व्हायचं टाळेल, विश्वास बाळगा, तुम्ही तिला गमावलत. इतकी सोपी असते ती समजायला. पुरुष ना तू, मग हे चालायचंच. पावित्राच्या पारड्या स्त्रीला तू तोलायचंच. वाटेल तेव्हा तिच्याशी अबोला तू धरायचा. मनाला येईल तेव्हा अपमानही करायचा. स्वतःच्या मर्जीप्रमाणे हवं तसं वागायचं. तिच्या वागण्याचं मात्र स्पष्टीकरण मागायचं. ओझं तुझ्या अपेक्षाचं आयुष्यभर लादायचं. तू चुकलास तर चालेल, पण तिने नाही चुकायचं. बनून तुझी सहचारिणी संसार करते सुखाचा. केलायस का तू कधी विचार तिच्या मनाचा? अर्धांगिनी तुझी ती, समजून घे तिला थोडं. सुटता सुटता सुटेल या संसाराचं कोडं. मग कळेल तुला, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. जगून बघ एकदा बाईपण काय असतं. जेव्हा माणूस आतून तुटतो तेव्हा तो खूप शांत झालेला असतो. आणि अशी माणसं लहान लहान प्रसंगाने लगेच दुखावली जातात. कारण त्या आतून तुटण्यामध्ये त्या माणसाने सगळं काही गमावलेलं असतं. अशा लोकांना आधार देणं फार अवघड. त्यांना ना कशाची चिंता उरलेली असते, ना प्रेम, ना भीती, ना कुठली अपेक्षा उरलेली असते. उरलेलं असतं ते फक्त आणि फक्त दुःख. असं दुःख की जे कधी शब्दातून व्यक्त होणार नसतं. ज्या पात्रतेने तुम्हाला नोकरी दिली तीच पात्रता एखाद्या व्यक्तीकडे आहे, त्याला अजूनही नोकरी मिळालेली नाही. मुळातच भारतीय स्त्री ही मल्टीटास्किंग करणारी आहे. घर, नोकरी, मुलं, बाळ, नातेवाईक, आर्थिक विवंचना, संसार अशा अनेक जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या तिला कसलं आलंय गुलाबाचं कौतुक. अंतू बरवा म्हणतो, दुष्काळ पडला तर भाषणे कसली देतो. पोटाला तांदूळ द्या, त्याच भाषेत आपली स्त्री म्हणेल, प्रेम वाटतंय तर गुलाब कसले देताय, जरा कामाला हातभार लावा. आमच्याकडे व्हॅलेंटाईन डेचा गुलाब दिल्याने प्रेम वाढत नाही, किंवा नाही दिलं म्हणून कमीही होत नाही. साक्षात ब्रह्मदेवाने गाठी बांधून काटेरी संसार करायला धाडलेल्या दोघांना कसलं आलंय त्या व्हॅलेंटाईन डेचं कौतुक. ऑफिस संपल्यावर, ऑफिस संपलं की घर, घरून निघालं की ऑफिस. वाचनाचं वेळ नाही, संगीतच आकर्षण नाही, गप्पांचा छंद नाही, फिरायला जाण्याची आवड नाही. माणूस रिकामा असला की काय करणार मग? माझ्या मागे मागे असतात ते मी काय करते हे सतत पाहत राहायचं. काही चुकलं सांडलं लवंडलं की ओरडायचं. हे असं आयुष्य किती भगिनींना वाटायला आलं असेल. अभिरुची संपन्न नवरा मिळावा अशी एकूण एक स्त्रियांची मागणी नसेल. त्यांनाही आपल्या मर्यादा माहीत असतात, पण तो किमान माणूस तरी असावा ही अपेक्षा गैर आहे का? कितीतरी असे क्षण येतात ज्यावेळी आपल्याला मन मोकळं करायचं असतं. मनात कसलाही भाव न ठेवता त्या भावना जशाच तशा मांडायच्या असतात. पण कधी असं होतं की आपल्याला त्या भावना मोकळ्या मनाने मांडता येत नाही. कधीतरी असं होतं की भावना व्यक्त करायला समोर अशी व्यक्ती सापडतच नाही. हीच अशी अनेक दुःख घेऊन आपण शेवटच्या प्रवासाला निघतो. आणि म्हणूनच तर च्या ओढी मनाला स्पर्श करून जातात. जगाचा निरोप घेताना माणूस इथून काहीही नेऊ शकत नाही यावर माझा विश्वास नाही. आयुष्यभर ठस ठसत असलेली पण सांगता येणारी असंख्य दुःख तो आपल्याबरोबर नेतो. अधिकाराच्या जोरावर आपण जेव्हा दुसऱ्या माणसाला गप्प करायचा प्रयत्न करतो, त्यामागं अधिकाराच्या भावनेपेक्षा भीतीची भावना मोठी असतेच. पण कदाचित निरुत्तर होऊ याची दहशत असते. ह्याचाच अर्थ सत्याची आपल्याला भीती वाटते. विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाला आपल्याकडे उत्तर नाही हे सत्य. त्या सत्याला आपण घाबरतो आणि मग बाजू लंगडी पाडायला नको म्हणून दुसऱ्या गोष्टीचा आधार
घेऊन आपण समोरच्या माणसाचं तोंड गप्प करतो. हा मार्ग नेहमीच फसवणारा असतो. नाही म्हणण्यात मोठा आनंद असतो. नकार दिला म्हणजे मग व्यक्तीच्या अस्तित्वाला अर्थ येतो. जोपर्यंत गोष्टीला हो म्हणतो त्याच्या होकाराला कालांतराने अर्थ उरत नाही. अशा व्यक्तीला नेहमी गृहीत धरलं जाते. तरीसुद्धा ज्याच्या जीवनाची इमारत नकारावर उभी आहे तो नास्तिक. पण त्यातही गंमत आहे. जो कायम नकार देतो त्याला दुसऱ्याने दिलेला नकार चालतसुद्धा नाही. घरातील साधा काचेचा ग्लास तुटू नये म्हणून लोक किती काळजीपूर्वक जपतात. पण हीच लोक दुसऱ्याचे मन आणि भावना हाताळताना दुसऱ्याला किती त्रास होईल याचा कोणताही विचार न करता हृदय तर कसे सहजतेने तोडतात. बहुतेक आपल्या भावना आणि मन यांच्यापेक्षा 50 रुपयाच्या ग्लासपेक्षाही कमी किमतीचे असाव्यात. आयुष्यात फार थोडी माणसे तुमच्यासाठी काही विशेष आशीर्वाद घेऊन येत असतात. जात्याच्या खालचा दगड स्थिर असतो, वरचा दगड फिरणारा असतो. दोन्ही फिरणारे असते ते दळण घडले नसते. आत्मविश्वासाचा पाया स्थिर हवा, मग त्यावरच गर्माचं दगड प्रारब्धाने गतीने फिरत राहील तर संकटे, चिंता, काळजी याचे पीठ होते. पायातला चपला काढल्यावर त्याने चपलांना नमस्कार केला. मी पाहत राहिलो. तो म्हणाला, या चपलांनी इथं येण्यासाठी मला मदत केली म्हणून नमस्कार. मुळातच हे सगळं का करायचं? कृतज्ञ भाव जपण्याचा हा केवळ प्रारंभ आहे. निर्जीव वस्तूबद्दल तुम्ही हमदर्दी दाखवायला सुरुवात केली तर त्यातून जिता जागता माणसाला आदर करणं हा सहज धर्म होईल. धर्माला विचारलं होतं, तुला जास्त कधी हसायला येतं? तेव्हा धर्माने सांगितलं होतं, 4 माणसं जेव्हा तिरडीवरच्या माणसाची भूमिका आपल्यातही करायची आहे हे विसरतात तेव्हा मला मनसोक्त हसायला येतं. सगळ्या कुटुंबातून पती-पत्नी परीक्षकाप्रमाणे एकमेकाची गंमत बघत असतात. कोण कसं चुकतं, मग मीही कशी जिरवतो किंवा जिरवते ते पहा. सगळीकडे एकच आजपासून आपल्यापुरतं हे बंद. संसार रोज एक प्रश्नपत्रिका देईल. ऐनवेळी अगोदरनं फुटणारी ती दोघांनी सोडवायची असतं. मित्रांनो, तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून एक छानशी कमेंट नक्की करा. शाळेत भाषा शिकवली जाते. माणसातला संवाद कसा असावा हे व्यवहार सांगतो. पाढेपाठ करणं वेगळं आणि गणित समजणं वेगळं. शरीरशास्त्र वेगळं पण आतला माणूस त्याहून निराळा. एकूण स्वर किती ह्याची संख्या समजणं आणि संगीताचं आकलन होणं ह्या भिन्न गोष्टी आहेत. हे सर्व उंची आणि जाडी वाढवणाऱ्या, मनाची खोली वाढवणाऱ्या गोष्टी वेगळ्या. तेवढ्यात वरवर नजरेत आपण प्रतिसाद देणारं एक शरीर शोधतो. डिग्री पाहून, ऐपत पाहून 2 रुपयाचं नारळ, 5 रुपयाचे पेढे, 8 नाण्यांचा हार आणि चपला सांभाळणाऱ्या बाईला 10 पैसे एवढ्या साधनांवर माणूस देवळापर्यंत पोहोचतो. देवापर्यंत जातो का? श्री स्वामी समर्थ. जय गजानन माऊली. मित्रांनो, आजचा व्हिडिओ आवडला असेल चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.